यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। देवेंद्र फडणवीस यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये जेपी नड्डा आणि फडणवीस यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे। तर राज्यसभेच्या 6 जागांवरती चर्चा झाल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळते आहे। भाजप राज्यसभा निवडणुकीत 4था उमेदवार देण्याची शक्यता आहे। तर आठवडाभरात उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता आहे। नड्डा यांनी लोकसभा निवडणुकांचा देखील बैठकीत आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। चेतन, का अधिकचे अपडेट आहे? देवेंद्र फडणवीस यांनी जेपी नड्डांची भेट घेतली आहे। खरं तर लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अर्थातच राज्यसभेच्या 6 जागांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। निश्चितच वर्षा ज्या प्रकारची माहिती समोर येते की एकंदरीत 27 फेब्रुवारीच्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक अपेक्षित आहे। त्या निवडणुकीमध्ये सध्याची जर मतांची जुळवाजुळव पाहिली तर भाजप असे 3 उमेदवार, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटातून 1 उमेदवार असे 5 उमेदवार महायुतीचे निवडून येऊ शकतात। मात्र 6व्या जागेवर सुद्धा उमेदवार देता येईल का याची चाचपणी आता भाजपने सुरू केलेली आहे। सध्याच्या घडीला 6व्या जागेची जी मतांचा कोटा आहे तो काँग्रेसकडे आहे। मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसला कशा प्रकारे धक्कातंत्र देता येऊ शकतं का याचीही चर्चा कालच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि म्हणूनच आता भाजपकडून उमेदवारांची येत्या आठवड्यामध्ये कुठेतरी उमेदवारांच्या नावांची जाहीर केली जातील आणि या नावांमध्ये नेमकी कुणाची नावं असतील यावरतीही देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नक्कीच चेतन, खरं तर या बैठकीमध्ये आणखी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।